हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. आतापर्यंत आपण फॉर्म्युला बघितला होता याचाच, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc थोडा वेगळा फॉर्म्युला होता. काय होतं तिथे, ए प्लस बी प्लस सी इन ब्रॅकेट होता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी ए. पण इथे आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं प्रूव्ह करायचं आहे. रिझल्ट बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. आणि मग ते कसं करायचं, आपण स्टार्ट करूया लगेच. बघा, आपल्याला जो फॉर्म्युला आहे माहीत आहे ना, तिथून स्टार्ट करूया. ए क्यूब वी नो दॅट, असं म्हणूया, वी नो दॅट. कोणता फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc इज इक्वल टू, आपल्याला माहीत असणारा फॉर्म्युला आहे ए प्लस बी प्लस सी इन ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी ए. इथपर्यंत आपल्याला माहीत आहे. ठीक आहे, बघा लक्ष द्या. समजा मी हा फॉर्म्युला प्रूव्ह करायचा आहे, हा फॅक्टर ए प्लस बी प्लस सी आहे तसा आहे, त्याला काहीही करायची गरज नाही. मला प्रॉब्लेम आहे ते मला हा रिझल्ट या फॉर्ममध्ये आणायचा आहे आणि त्यासाठी मला हिंट दिलेली आहे 1/2 येते. काय करतो मी, 2ने डिवाइड करतो बाहेर, म्हणजेच 1/2 येईल आणि मल्टिप्लाय ए प्लस बी प्लस सीला नाही करणार. कोणाला मल्टिप्लाय करणार, आपल्याला माहिती आहे कुठल्याही टर्मला मल्टिप्लाय डिवाइड केलं तर चालतं. डिवाइड करूया 2ने आणि मल्टिप्लाय करूया 2ने. सेकंड फॅक्टरला मल्टिप्लाय करूया, म्हणजेच इथे येणार 2a स्क्वेअर प्लस 2b स्क्वेअर प्लस 2c स्क्वेअर मायनस 2ab मायनस 2bc मायनस 2ca. एवढं जर समजलं तर पुढच्या गोष्टी सोप्या होणार आहेत. एक काम करूया, थोडंसं मी इकडे लिहितो. 1/2 आहे तसं, ए प्लस बी प्लस सी पण आहे तसं. आणि बघा लक्ष द्या, इथे 2ab आहे मायनस 2ab. जर इथे मायनस 2ab आहे, जर इथे मायनस 2bc आहे आणि जर इथे मायनस 2ca आहे, तर हा कुणाचा तरी परफेक्ट स्क्वेअर होऊ शकतो. कधी, जर इथे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असेल, कर्ली ब्रॅकेटमध्ये घेऊ, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असेल, तर मायनस 2ab मिडल टर्म असल्यामुळे हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर येईल, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तसंच इथे मायनस 2bc आहे, म्हणजे इथे काय पाहिजे, प्लस ॲडिशनमध्ये काय पाहिजे, इथे बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर पाहिजे. आणि मग हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर येईल, बी मायनस सी होल स्क्वेअर, जे आपल्याला RHSमध्ये पाहिजे. त्यानंतर इथे मायनस 2c आहे, इथे काय करतो मी, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ॲड करतो. एकदम सिंपल. आपण काय केलं थोडक्यात, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर या फॉर्ममध्ये लिहिलं. आणि ते कुठून आल्या टर्म, मी या 2a स्क्वेअरला स्प्लिट केलं. एक ए स्क्वेअर इथे लिहिलं, एक ए स्क्वेअर इकडे लिहिलं. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे 2a स्क्वेअर. मी या 2b स्क्वेअरला स्प्लिट केलं. 2b स्क्वेअर मीन्स बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. इथे एक बी स्क्वेअर घेतला, इथे एक बी स्क्वेअर घेतला, त्यांची ॲडिशन 2b स्क्वेअरच येणार आहे. मी या 2c स्क्वेअरला स्प्लिट केलं, सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एक सी स्क्वेअर इथे घेतला आणि एक सी स्क्वेअर इथे घेतला, दोघांची ॲडिशन 2c स्क्वेअरच येणार आहे. आणि मग या फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर हा जो आहे तो कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, बी मायनस सी होल स्क्वेअर. आणि हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, सी मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर. अशा पद्धतीनं मला जे प्रूव्ह करायचं होतं ते प्रूफ मिळालं. लिहून टाका. आणि हा रिझल्ट पण लक्षात ठेवा. पुढचे एक्झाम्पल आपल्याला याचा उपयोग करून सॉल्व करायचे. लिहून झालं की सांगा.
थोडंफार लक्षात येत असेल, सगळं क्लिअर समजत नसेल तर लिहून घ्या. लिहून झाल्यानंतर निवांत वेळेमध्ये बघा, नक्की कळेल, लक्षात येईल काय चाललंय ते. अजून एक प्रूफ आहे, असंच एक्झाम्पल आहे. पुढचा प्रश्न आहे ते वरती लिहितो मी, किंवा पूर्ण करा, कंप्लीट करा, मग बघूया. ठीक आहे, झालं. किती जणांचं झालंय? थोडंसं वेगळं प्रूफ आहे, याच्यामध्येच थोडा चेंज आहे. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूब प्लस बी प्लस सी ब्रॅकेट क्यूब प्लस सी प्लस ए ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू ए प्लस बी इंटू बी प्लस सी इंटू सी प्लस ए इज इक्वल टू twice of a cube plus b cube plus c cube minus 3abc. a cube plus b cube plus c cube minus 3abc. हे असं काहीतरी प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हा रिझल्ट पाहिजे या सगळ्याचा. क्वेश्चन व्यवस्थित बघा, जे दिलेलं आहे ते बघितल्यावर लगेच लक्षात येईल. थोडीशी हिंट तर नक्कीच कळेल की सुरुवात कशी करायची. हे झालंय सगळ्यांचं, कोणाचं बाकी नाही आहे. ठीक आहे, हा फॉर्म्युला नाही लागणार आहे आत्ताच, त्यामुळं नकोच आहे आपल्याला. इथे तो मगाचाच फॉर्म्युला लागणार आहे. समजा मी
याच्यामध्ये ए प्लस बीला लेट ए प्लस बीला एक्स मानलं, बी प्लस सीला वाय मानलं आणि सी प्लस एला झेड मानलं. तर हे जो क्वेश्चन आहे याची LHS घेऊया. LHS इज इक्वल टू LHS काय येणार एक्स वाय झेडच्या फॉर्ममध्ये एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3 इंटू एक्स वाय झेड अशी LHS येणार. एक्स वाय झेडच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन जो आहे त्याची LHS मी एक्स वाय झेडच्या फॉर्ममध्ये लिहिली. याच्यामध्ये काय अडचण आहे का? आणि याचा फॉर्म्युला सांगा मग. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3 एक्स वाय झेड याचा रिझल्ट काय असतो? पहिला फॅक्टर असतो एक्स प्लस वाय प्लस झेड, सेकंड फॅक्टर असतो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स वाय मायनस वाय झेड मायनस झेड एक्स. हे एवढं सगळं आता पाठ झालेलं आहे. आणि मग मला हा फॉर्म्युला याच्यासाठी वापरायचा आहे. कंटाळा न करता न घाबरता, काहीतरी मोठंच आहे आणि मग इथे बसेल का नाही माझ्या बोर्डवर याचं टेन्शन तुम्ही नका घेऊ. आपण सॉल्व करूया. ठीक आहे, बघा स्टार्ट करूया. पहिल्यांदा याचा फॉर्म्युला लिहूया एक्स वाय झेडच्या फॉर्ममध्ये. काय फॉर्म्युला आहे? फर्स्ट फॅक्टर आहे एक्स प्लस वाय प्लस झेड, सेकंड फॅक्टर आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स वाय मायनस वाय झेड मायनस झेड एक्स. आणि मग याच्यामध्ये ह्या ओरिजिनल एक्स वाय आणि झेडच्या किमती टाकूया. आपल्याला RHS जी आणायची आहे ती एवढीशी छोटीशी आणायची आहे. काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? 2 इंटू ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc एवढंच आणायचं आहे. आणि मग याच्यामध्ये आपण या किमती टाकूया. ए प्लस बी एक्स आहे, बी प्लस सी वाय आहे, सी प्लस ए झेड आहे. ज्यांचं लक्ष आधी नव्हतं त्यांनी आता द्या आणि ज्यांचं होतं त्यांनी व्यवस्थित द्या. इथे काय येणार? एक्स म्हणजे काय? ए प्लस बी प्लस वाय म्हणजे काय? बी प्लस सी प्लस झेड म्हणजे काय? सी प्लस ए. ठीक आहे, हा झाला आहे एक्स प्लस वाय प्लस झेड. त्यानंतर सेकंड फॅक्टर एक्स स्क्वेअर म्हणजे काय? ए प्लस बीचा स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर म्हणजे बी प्लस सीचा स्क्वेअर प्लस सी प्लस एचा स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर झाला. पुढे थोडा त्रास आहे. मायनस एक्स वाय म्हणजे ए प्लस बीला बी प्लस सीने मल्टिप्लाय करायचं आहे आणि मायनस वाय झेड म्हणजे बी प्लस सीला सी प्लस एने मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस एक्स झेड म्हणजे झेड एक्स म्हणूया. सी प्लस एला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे? ए प्लस बीने. अशा पद्धतीनं हा गुणाकार बेरीज वजाबाकी सगळं आपल्याला सॉल्व करायचं आहे. त्याच्या अगोदर मला यांची ॲडिशन सांगा. ए प्लस ए 2a येणार, एक स्टेप मी कमी करतो आहे. बी प्लस बी 2b येणार, सी प्लस सी 2c येणार. म्हणजे या सगळ्यांची ॲडिशन येणार 2a प्लस 2b प्लस 2c. मी सगळ्यामधून 2 डायरेक्ट कॉमन घेतो. 2 कॉमन घेतल्यानंतर एकदम छान ए प्लस बी प्लस सी फॅक्टर येणार जो आपल्याला नंतर घालवायचा आहे. RHS मध्ये आहे का तो फॅक्टर? ए प्लस बी प्लस सी नाही आहे. हां ठीक आहे, नाही आहे, नाही आहे. पण हा फॉर्म्युला आहे ना, ह्याचा फॉर्म्युला काय आठवत आहे? ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abcचा. त्याच्यामध्ये हा रिझल्ट आहे की ए प्लस बी प्लस सी तो आला. म्हणजे डायरेक्ट तो रिझल्ट नाही आला, असा आला तरी चालेल. ज्याच्या बदल्यात आपल्याला हे लिहिता येईल. कळतंय का? बघा थोडंफार समजलं तरी बाकीचं नंतर कळेल. 2 कॉमन घेतलं, ए प्लस बी प्लस सी आला. आता ह्याला सिम्प्लिफाय करूया. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येतो? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2bc प्लस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ca प्लस ए स्क्वेअर. आणि मग यांचा गुणाकार पण करूया लगेच. सांगा. मायनस बाहेर आहे आणि मग याच्यात 4 टर्म येणार आहेत. ए नी बीला मल्टिप्लाय करूया. यांची ॲडिशन वगैरे काय होणार नाही. डायरेक्ट मी ब्रॅकेटच्या बाहेर ओपन करतो, सगळ्यांचे साईन मायनस होतील. पहिल्यांदा ए नी मल्टिप्लाय केलं मायनस ए बी, नंतर मायनस ए नी सीला मल्टिप्लाय केलं. ए सी किंवा सी ए दोन्ही सेमच आहे. मायनस बी ने बीला मल्टिप्लाय केलं मायनस बी स्क्वेअर आणि बी ने सीला मल्टिप्लाय केलं मायनस बी सी. हा झाला फर्स्ट यांचा प्रोडक्ट. तसंच आपल्याला हा पण मल्टिप्लाय करायचा आहे फॅक्टर.
म्हणजेच काय येणार, मायनस बीने सीला मल्टिप्लाय केलं बी सी मायनस बी ए, म्हणजेच ए बी लक्ष ठेवा. नंतर सीने मल्टिप्लाय केलं मायनस सी स्क्वेअर आणि सीने एला मल्टिप्लाय केलं मायनस सी ए. ठीक आहे. शेवटी मायनस सीने एला मल्टिप्लाय केलं सी ए मायनस सी बी किंवा बी सी लिहूया, ऑर्डर ए बी सी फॉर्ममध्येच घेऊया. नंतर एने मल्टिप्लाय केलं मायनस ए स्क्वेअर मायनस ए बी. अशा पद्धतीनं हा गुणाकार आपला कंप्लीट झाला. आता याच्यामध्ये कोण कॅन्सल होतंय का, मायनस बी स्क्वेअर आहे प्लस बी स्क्वेअरला कॅन्सल झाला, मायनस ए स्क्वेअर आहे प्लस ए स्क्वेअर कॅन्सल झाला, मायनस सी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर कॅन्सल झाला. ठीक आहे. आरएचएस काय आणायचे ते आणायचे ना, म्हणजे हे पाहिजे. काय काय राहिलं सांगा, इथे ए स्क्वेअरची एक टर्म राहिली संपूर्ण याच्यामध्ये, बी स्क्वेअर एक टर्म राहिली आणि सी स्क्वेअरची पण एक, म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता ए बीच्या टर्म बघा, प्लस 2ab आणि मायनस 1ab आणि मायनस ए बी, मायनस ए बी मायनस ए बी किती, मायनस 2ab, म्हणजे प्लस 2ab मायनस 2ab कॅन्सल होतं का, अजून एक ए बी आहे का, आहे एक शिल्लक. ठीक आहे. काय करूया, एक काम करूया, प्लस 2ab आहे तसं लिहूया, प्लस 2bc पण आहे तसं, प्लस 2ca पण आहे तसं. फक्त या 3 ab ॲडिशन करूया. मायनस ए बी एक आहे, इथे पण मायनस ए बी आहे आणि मायनस ए बी आहे, 3 ab ॲडिशन मायनस 3ab होणार आहे. तसंच बी सीच्या पण 3 टर्म असतील, मायनस बी सी मायनस बी सी आणि मायनस बी सी, म्हणजेच मायनस 3bc. तसंच सी एच्या पण 3 टर्म असतील, मायनस सी एच्या 2 टर्म आणि एक सी ए कुठे, सी ए, म्हणजेच मायनस 3ca. आता बघा लक्ष द्या, 2ab प्लस 2ab मायनस 2ab किती, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे तसं, प्लस 2ab मायनस 3ab प्लस 2 मायनस 3 म्हणजे मायनस ए बी, प्लस 2bc मायनस 3bc मायनस बी सी मायनस प्लस 2ca मायनस 3 म्हणजे मायनस सी ए. आणि मग आधीचा फॅक्टर कोणता आहे, ए प्लस बी प्लस सी, आधीचा फॅक्टर आहे ट्वाईस इंटू ए प्लस बी प्लस सी. आणि मग सांगा हा इथपर्यंतचा फॉर्म्युला कशाचा आहे, याचाच आहे ना. हा फॅक्टर आणि हा फॅक्टर कशाचा फॉर्म्युला आहे, याचा आहे. म्हणजेच आन्सर काय येणार फायनल, 2 आहे तसं आणि ए क्यूब प्लस बी क्यूब प्लस सी क्यूब मायनस 3abc म्हणजेच RHS. त्याच्या अगोदर इथल्या LHS. बरोबर आहे का, कळलं का. इथे हा जो आलेला आहे कुठून कुठपर्यंतचा, इथून इथपर्यंतचा हा जो फॉर्म्युला आहे आपण भरपूर वेळा पाहिला आहे की याचाच रिझल्ट आहे तो, त्यामुळं आपण युजिंग दिस फॉर्म्युला लिहिलं. इथे बघा वहीमध्ये बसेल तुमच्या, स्टार्ट करा, क्वेश्चन लिहा. XYZच्या फॉर्ममध्ये बाजूला कुठेतरी रेड लाईनच्या वरती नोटबुकमध्ये हा फॉर्म्युला XYZच्या फॉर्ममध्ये लिहायला हरकत नाही, ABC मध्ये लिहिलं तरी चालेल. कोण गायब झालं, राशी गायब झाली, अजून कोण गायब झालंय, प्रीती गायब झाली, राशी आणि प्रीती दोघी जणी. हे जरा तुम्हाला दिसत नसेल तर मी फोटो पाठवू का,
बोर्डवरचा गोंधळ गडबड मिक्स झाल्यासारखं जर वाटत असेल तर फोटोमध्ये क्लिअर थोडंफार दिसू शकतं. ज्यांना बघून लिहायचं त्यांच्यासाठी मनाने सॉल्व केलं तर चालेल. आणि मग राशीला आणि प्रीतीला काय मेसेज पाठवूया का? आले का जॉईन नाही झाले? काय झालं राशी? रेंजचा प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम आहे? ढग आलेले गेले का तुमचे? हो, मग काय व्हिडिओ का बंद ठेवताय? जाय का करताय? एक फक्त एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा हॅलो सगळ्यांचं, शो दॅटचंच एक्झाम्पल आहे, थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. If a plus b plus c is equal to 5, if a plus b plus c is equal to 5 and ab plus bc plus ca and ab plus bc plus ca is equal to 10, then prove that. इथे घेतो. हे काय आहे? हे नको. if पासून क्वेश्चन सुरू झाला आणि मग then prove that a cube plus b cube plus c cube minus 3abc, a cube plus b cube plus c cube minus 3abc is equal to 25 हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. टू एबीसी, एबीच्या दोन टर्म इथे आहेत प्लस 2ab, 2ab मायनस ab कॅन्सल करा, राहिला 1 मायनस ab असं पण चालेल. म्हणजे तुम्हाला ही स्टेप लिहायची नसेल, मी इथे ॲडिशन करून दाखवली मायनस 3ab, त्यापेक्षा हा प्लस 2ab आहे आणि इकडे मायनस ab 2ab कॅन्सल करा, राहिला 1ab म्हणजे डायरेक्ट मायनस ab राहील, प्लस 2bc आहे आणि इकडे मायनस 3bc आहे म्हणजेच मायनस bc राहील,
प्लस 3CA प्लस 2CA, CAच्या 2 निगेटिव्ह टर्म आहेत त्या कॅन्सल करा, राहिली एक निगेटिव्ह टर्म मायनस CA, म्हणजे डायरेक्ट तुम्हाला हा रिझल्ट मिळेल आणि तुम्ही लिहू शकता डायरेक्ट RHS. आणि ज्यांचं झालेलं आहे त्यांनी पुढचा क्वेश्चन घ्या आणि मग कसं काय सॉल्व करता येईल. LHSला जे प्रूव्ह करायचं त्याच्यामध्ये काहीतरी सुचेल. झालं सगळ्यांचं लिहून. एक शेवटचा प्रश्न हा कंप्लीट करूया आणि मग याच्यावरचे एक 2-3 एक्झाम्पल आहेत, उद्याच्या लेक्चरला संपतील ते. आणि मग पॉलिनॉमियल जे आहे त्याचे फॅक्टरायझेशन आपल्याला बघायचं आहे. ते वेगवेगळे मेथड आहेत, 2-3 मेथड बघूया. बघा स्टार्ट कुठून करायचे. पहिल्यांदा स्टार्ट करायची ती जे प्रूव्ह करायचं आहे त्याच्या LHS पासून, म्हणजेच AQ प्लस BQ प्लस CQ मायनस 3ABC इथपासून स्टार्ट करूया. क्वेश्चन लिहिलं का बघा. याच्या अगोदर मला एक फॉर्म्युला सांगा. A प्लस B प्लस C ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आठवतोय का कोणाला? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर, पुढे काय? प्लस 2AB प्लस BC प्लस C. 2 प्लस 2AB प्लस 2BC प्लस 2C, बरोबर. हा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे या एक्झाम्पलमध्ये. कसा ते बघूया आपण. बघा LHS लिहितो परत, सॉरी LHS नाही लिहित, आपल्याला याचा फॉर्म्युला कोणता बघितला होता आपण तो बघूया. कारण आपल्याला कोणत्या किमती टाकायच्यात बघा, लक्ष द्या, क्वेश्चन समजून घेऊया. आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड करायची 25, पण त्यासाठी त्यांनी AQ प्लस BQ प्लस CQ मायनस 3BCची व्हॅल्यू नाही दिली. आपल्याला कोणती व्हॅल्यू दिली? A प्लस B प्लस C ची व्हॅल्यू 5 दिली, AB प्लस BC प्लस CA ची व्हॅल्यू 10 दिली. म्हणजे दिलेलं एक्झाम्पल आपल्याला A प्लस B प्लस C AB प्लस BC प्लस CA या फॉर्ममध्ये आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला याचा फॉर्म्युला माहिती आहे. कोणता फॉर्म्युला आहे? आतापर्यंत बघत होतो लास्ट लेक्चरला, त्याच्या आधीच्या लेक्चरला. याची व्हॅल्यू कशाची इक्वल असते? A प्लस B प्लस C फॅक्टर असतो. दुसरा फॅक्टर काय असतो? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मायनस AB मायनस BC मायनस CA. ठीक आहे. याच्यामध्ये आता लक्ष द्या, A प्लस B प्लस C ची व्हॅल्यू इथली 5 टाकता येईल, प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम याचा आहे, याची व्हॅल्यू काय टाकणार? A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअरची व्हॅल्यू दिली नाहीये, मग याची व्हॅल्यू टाकणार काय? 2 ने मल्टिप्लाय डिवाइड केलं, 2AB प्लस 2AB. हां चालेल. बघा लक्ष द्या, समजा मी इथे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर मध्ये हा मायनस AB जो आहे त्याच्यामध्ये प्लस 2AB ॲड केला, मला या फॉर्म्युल्यासाठी पाहिजे म्हणून. प्लस 2BC ॲड केला, प्लस 2CA ॲड केला, तर तेवढाच मला सबट्रॅक्ट करायला लागेल. म्हणजे प्लस 2 ॲड केलं तर मला ह्या -1 मध्ये अजून -2 करायला लागेल. -1 -2 किती? -3AB. -1 -2 किती? -3BC -3CA. ज्यांचं कन्फ्युजन होत आहे त्यांनी सरळ असं लक्ष ठेवायला हरकत नाही. प्लस 2AB -3AB यांची ॲडिशन सबट्रॅक्शन किती येते? +2 -3 किती? -AB. म्हणजे -ABला मी स्प्लिट केलं प्लस 2AB -3AB मध्ये, -BCला स्प्लिट केलं प्लस 2BC -3BC मध्ये, आणि -CAला स्प्लिट केलं +2 -3 मध्ये. असं का केलं? तर हा जो इथून इथपर्यंतचा आहे तो फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे हा? A प्लस B प्लस C ब्रॅकेट स्क्वेअर. बघा इथून इथपर्यंतचा
फॉर्म्युला कशाचा आहे, ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हा जो पार्ट राहिला आहे त्याच्यामधून कॉमन काय येईल, -3. आतमध्ये काय राहील, ए बी प्लस बी सी प्लस सी ए. आणि मग इथे याची किंमत टाकता येईल का, याची किंमत टाकता येईल त्यांनी दिलेली, तर दोन्हीची. म्हणजे पहिला फॅक्टर आला ए प्लस बी प्लस सी, तो आहे तसा, त्याची पण व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. म्हणजेच याची व्हॅल्यू 5 मल्टिप्लाय बाय इथे कुणाचा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर -3 इंटू याची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे 10. एवढंच आहे आणि आन्सर 25 येईल. बघा येते का, 5 मल्टिप्लाय बाय 5 25 वजा 3 10 30, कसं काय रे, -25 येतं. 5 मल्टिप्लाय बाय -5 म्हणजे -25 पाहिजे. आणि मग RHS इथे -25 करा. क्वेश्चनमध्ये करेक्शन करा. आन्सर काय पाहिजे आपल्याला, -25 पाहिजे. बरोबर आहे. मग याच्यामध्ये कोणता पार्ट समजला नाही असं आहे का, आपल्याला हे आणण्यासाठी हा फॉर्म्युला कशाचा आहे, ए प्लस बी प्लस सी. आधीच मी सांगितले ते, कारण आपल्याला ए प्लस बी प्लस सी फॉर्ममध्ये क्वेश्चन आणायचा आहे ज्याची व्हॅल्यू 5 आहे. त्यासाठी मला हे सगळं नको आहे. त्यासाठी मी काय केलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअरमध्ये +2ab ॲड केले, सबट्रॅक्ट केले, +2bc ॲड केले, सबट्रॅक्ट केले, +2ab ॲड केले आणि -ab मधून सबट्रॅक्ट झाल्यानंतर -3ab आले. आणि मग हा इथून इथपर्यंतचा फॉर्म्युला आला ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअरचा. या तिन्ही टर्ममधून मायनस कॉमन घेतल्यानंतर -3 कॉमन घेतल्यानंतर ए बी प्लस बी सी प्लस सी ए राहिला. म्हणजे याची पण व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेली आहे, ती 10 टाकता येईल. 3 मल्टिप्लाय बाय 10 मायनस इथे 5चा स्क्वेअर म्हणजे 25 - 30 आणि मल्टिप्लाय बाय याची व्हॅल्यू 5 आहेच. म्हणजेच -25 आन्सर. क्वेश्चनमध्ये करेक्शन करा, इज इक्वल टू -25 आन्सर आणायचं.